पुढली बातमी. 3च दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. त्यानंतर आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. तटकरेंनी विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेतलाय. या बैठकीला नरहरी झिरवाळ गैरहजर राहिलेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. माजी सहकारी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे. प्रांजल, सुनील तटकरे यांची आढावा बैठक मात्र नरहरी झिरवाळ गैरहजर, नेमकं कारण काय कळू शकलंय का? तृप्ती, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी मात्र त्याबाबतची सर्व तयारी सर्वच पक्षांकडून सुरूही करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये 23 जुलैला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी बैठका या घेतलेल्या होत्या आणि या बैठकीमध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ नरहरी झिरवाळ यांनी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे खरं तर अनेक चर्चांना उधाण हे आलेलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील म्हटलं होतं. यासोबतच माझे वडील नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा स्वगृही परतावं शरद पवारांकडे यावं असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नरहरी झिरवाळांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आज आपण जर बघितलं तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आढावा बैठक ही घेत आहेत आणि या बैठकीमध्ये नरहरी झिरवाळ हे कुठेही दिसलेले नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी सर्वांचेच खरं तर सर्वांना आश्चर्य हे खरं तर वाटलेलं आहे. ही चर्चेची गोष्ट ही करता झालेली आहे. झिरवाळ यांची नक्की पुढची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. असा काही वेळातच सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे आता तटकरे नक्की यावरती काय बोलतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकंदरीतच आता जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येतील तशा अशा अनेक राजकीय घडामोडी देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. निश्चित. प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.